तर नमस्कार मित्रांनो, ट्रेड कॅफेमध्ये सगळ्यांचं स्वागत है। वेलकम टू ट्रेड कैफे। आज हम यहाँ पर देखेंगे ट्रेडिंग साइकोलॉजी। एक बहुत ही ज़्यादा इम्पोर्टेंट टॉपिक है ये। सबसे ज़्यादा लोगों को मतलब समझ में नहीं आता या फिर वो बहुत ज़्यादा कंफ्यूज होते हैं, तो ये टॉपिक होता है वो ट्रेडिंग साइकोलॉजी का ही होता है। कि बहुत से लोग बोलते हैं कि अरे सर कैसे समझे साइकोलॉजी मतलब क्या, या फिर यहाँ कैसे पढ़े या फिर कैसे प्रैक्टिस करें। तो ये प्रैक्टिस का विषय नहीं है। यहाँ पर सबसे ज्यादा इम्पोर्टेंट होता है कि खुद को समझना। अगर तुम खुद को समझ गए तो तुम ट्रेडिंग साइकोलॉजी समझोगे। ट्रेडिंग का साइकोलॉजी अलग बात नहीं है। ट्रेडिंग तो हम ट्रेडिंग कर रहे हैं, इसीलिए ये ट्रेडिंग का साइकोलॉजी है। अगर कोई दूसरा कोई स्टूडेंट है जो कॉलेज स्टूडेंट है, स्कूल स्टूडेंट है, उसके लिए वो स्टडी का साइकोलॉजी हो जाएगा। कोई प्रोफेशन में है, कोई भी अलग प्रोफेशन में है, तो उसके लिए वो प्रोफेशनल साइकोलॉजी हो जाएगा। साइकोलॉजी सेम होता है। हम हमारा साइकोलॉजी यूज कहाँ करेंगे? हमारे ट्रेडिंग करियर में, ट्रेडिंग डे टू डे लाइफ में हम उसे किस तरीके से यूटिलाइज करते हैं, तो उसको हम ट्रेडिंग साइकोलॉजी कहते हैं। अभी ट्रेडिंग साइकोलॉजी क्यों जरूरी है? क्योंकि यहाँ पर हमारे पास दोनों टर्म्स है। चलो अगर हम सोचते कि चलो मैं जॉब कर रहा हूँ, तो जॉब में क्या है, मुझे मेरा एक मंथली इनकम जो भी है वो मिल रहा है। ओके, अगर समझो मेरे को 20,000 का मेरा इनकम और मेरे को मंथली मिल रहा है, तो मेरा साइकोलॉजी क्या रहेगा कि चलो नेक्स्ट अप्रेजल में मैं 20 का 25 कैसे करूँ, 25 का नेक्स्ट अप्रेजल 30 कैसे करूँ, या फिर मैं ऐसे कौन से मेरे अपस्किल्स करूँ, या फिर मेरा साइकोलॉजी ऐसा कैसा होना चाहिए कि मैं दूसरे जॉब ढूंढूं, वहां पर मुझे 40% हाइक मिल जाए, मुझे 50% हाइक मिल जाए, और इस तरीके से मैं अच्छा खासा ग्रोथ कर कर मैं मेरा करियर सेटल करूँ। ये हुआ मनी वाइज। या फिर अभी तो मैं एक जूनियर सॉफ्टवेयर डेवलपर हूँ, तो इससे अच्छा मैं सीनियर सॉफ्टवेयर डेवलपर कैसे बन सकता हूँ, या फिर मैं कौन से अपस्किल्स करूँ जिससे मेरे को और ज्यादा एक्सपोजर मिले। अभी तो मुझे टीएल बनना है, टीएल के बाद मेरे को मैनेजर बनना है। इस तरीके से हर एक का कोई ना कोई तो गोल होगा, तो वो अचीव करने के लिए साइकोलॉजी वो इम्पोर्टेंट है। आप कोई भी करियर में हो, साइकोलॉजी उतनी ही आपको ज्यादा इम्पोर्टेंट है। तो हमारे लिए यहाँ पर ट्रेडिंग साइकोलॉजी क्यों इम्पोर्टेंट रहेगी? हमारे पास तो भाई दो ही रास्ते हैं। पहला रास्ता होता है हमारा, या तो हमें प्रॉफिट होता है, या फिर हमें लॉस होता है। ओके, तो ये प्रॉफिट होता है तो मेरी साइकोलॉजी कैसी होनी चाहिए, या लॉस होता है तो मेरी साइकोलॉजी कैसी होनी चाहिए, इस उसका यूज करके मुझे मेरा कैपिटल सेव करना है। सबसे बड़ा हमें यहाँ पर देखना होता है, या फिर कोई भी ट्रेडर होता है उसका सबसे बड़ा नाइटमेयर होता है कि उसका कैपिटल उड़ गया। ओके, उसका कैपिटल उड़ गया सबसे बड़ा नाइटमेयर होता है। सबको पता है कि यह सबसे बड़ा नाइटमेयर है खुद का। फिर उसका कैपिटल 1 CR का हो, 1 लाख का हो, या 10,000 का हो। ओके, 1 CR वाला भी टेंशन में आता है कि भाई मेरा कैपिटल उड़ ना जाए, 1 लाख वाला भी होता है कि भाई मेरा कैपिटल उड़ ना जाए, 10,000 वाला तो होता ही होता है। क्योंकि ये सबको मतलब वो अंदर से डर होता है, और डर एक ऐसी चीज है ना, वो बाय डिफॉल्ट है, जेनेटिकली है। अगर डर नहीं रहेगा ना तुम्हारे लाइफ में, तो हम जी भी नहीं पाएंगे। क्योंकि डर उतना भी जरूरी है, डरना जरूरी है, सच्ची में डरना जरूरी, लेकिन उस डर को हम कैसे काबू करें और हमारे यूज के लिए कैसे लाए, तो हम यहाँ सीखेंगे वो ट्रेडिंग साइकोलॉजी में। अभी ट्रेडिंग साइकोलॉजी के बुक्स कौन से हैं? मार्केट में बहुत है, आपको मिल जाएंगे हर एक टॉपिक पर। साइकोलॉजी अभी सिर्फ ट्रेडिंग पर नहीं, अभी किसी को पर्सनली चाहिए तो उसके लिए बुक्स मिलेंगे। जो मैंने बुक यूज किया है, सबके घर में होता है, और बहुत से लोगों के घर में होता है, नहीं होता है, आई डोंट नो, बट मैंने भी ऐसा पर्टिकुलरली नहीं लिया था। मेरे घर में आ गया वो बुक, बाद में तभी पढ़ा क्या मैंने? नहीं, वो मुझे मेरे घर में आया था 2015-16 में आई थिंक। उसके बाद में मैंने पढ़ा लॉकडाउन में, जब हम सब लोग घर में ही थे, तब मुझे को वो बुक पढ़ने का चांस मिला। उसके बाद में मुझे समझ में आया कि अभी चलो अभी अपने को भी ट्रेडिंग, और उसके बाद में जब मैंने ट्रेडिंग बहुत अच्छे से स्टार्ट किया और फुल टाइम ट्रेडर हो गया, जब मैंने ऑप्शन स्टार्ट किए, तो मुझे तब समझ में आया चलो ये कुछ तो रिलेट करता है, तो और अच्छे से पढ़े और उस नॉलेज को हम ट्रेडिंग में यूज करें, ट्रेडिंग साइकोलॉजी बिल्डअप करने के लिए यूज करें। तो उसमें से अभी मुझे कुछ वर्ड्स है, वर्सेस है, वो हम डिस्कस करेंगे यहाँ पर, की हम हमारे ट्रेडिंग करिअर में हम इसे कैसे इम्प्लिमेंट करें, कशा प्रकारे आपण ते इम्प्लिमेंट करायचं जेणेकरून आपल्याला आपल्या ट्रेडिंग करिअर मध्ये आपल्याला त्याचा सगळ्यात चांगला फायदा होईल। आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हेच आहे की फायदा हो, लॉस हो, आपण आपलं बॅलन्स, आपलं मानसिक संतुलन शांत असायला हवं। शेवटी जाणार काहीच नाहीये स्वतःसोबत, ओके, जाणार काहीच नाही। उद्या तुमचं कॅपिटल 100 CR झालं किंवा 1 लाख CR झालं,
ओके, काही आपण आकडे बोलू शकतो का, कारण की मनाचे राजे आहेत. किंवा तुमचं कॅपिटल शून्य झालं. ओके, 100 CR वरनं कॅपिटल शून्य झालं तरीही तुमचं मन स्तब्ध असायला पाहिजे, शांत असायला पाहिजे, मेडिटेटिव्ह लेवलवर तुम्ही असायला पाहिजे, शून्य असायला पाहिजे. शून्य शून्य म्हणतो ना आपण, ते शून्य असायला पाहिजे. 100 करोड जरी असले तुमच्या खिशात तरी मन शून्य कसं ठेवायचं, आणि ₹0 असले तरी मन शून्य कसं ठेवायचं, हे ज्या दिवशी तुम्हाला समजेल त्या दिवशी तुमची ट्रेडिंग सायकोलॉजी फिक्स झाली, किंवा तुम्ही जग जिंकलात ना त्या दिवशी, ना की तुमच्या खिशात किती पैसे किंवा तुमच्या बँकेत किती पैसे. तर ही ट्रेडिंग सायकोलॉजी आपल्याला समजायसाठी जे बुक आहे, मी ते बुक रेफर करतो. मी रेफर नाही करते, पण मी जे यूज करतो किंवा माझ्यासाठी आतापर्यंत जे कामात आले, तर ऑब्वियसली तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या कामात येणार आहे. सब लोग को काम में आएगा मैं ये नहीं कह सकता, लेकिन बहुत से लोगों को काम को आएगा, क्योंकि मुझे आया है और बहुत से लोगों, मेरे जैसे बहुत से लोगों को भी आया है ये. सॉरी. तर ते बुक कुठलं आहे? ऑब्विसली तर ते बुक माझ्या घरात होतं. ती होती म्हणजे भगवद्गीता. बऱ्याच जणांकडे असते आजकाल, बरेच जण हौशीने घेतात, बऱ्याच दिवसांपासून हौशीने वाचायला सुरुवात घेतात. बरेच जण पहिले 1-2 श्लोक वाचल्यानंतर सोडून देतात. मीही तसं केलं होतं. 2016 मध्ये जेव्हा माझ्या हातात हे पुस्तक आलं पहिल्यांदा, अं, तेव्हा मी पण 2-3 उळी मी पुढले 2-3 अक्षर वाचले, कळले नाही, सोडून दिलं. त्यानंतर डायरेक्ट लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये कुठेतरी मी हातात घेतलं होतं हे पुस्तक, आणि त्यानंतर जेव्हा मला थोडंफार कल आला, त्यानंतर मी खूप बऱ्यापैकी वाचायला लागलो. आणि त्या टायमात आपण ट्रेडिंग तर करतच होतो. ट्रेडिंगच्या टायमाला मग मला हिट व्हायला लागलं, अरे वा, आपण याच्यातनं काहीतरी शिकू शकतो. बऱ्याच म्हणजे त्या मेडिटेटिव्ह लेवलवर तर वाचतच होतो, पण त्यानंतर सायकोलॉजिकल लेवलवर याचा फरक कसा पडतो आणि आपण त्याचा वापर आपल्या ट्रेडिंगमध्ये कसा करून घेऊ शकतो, मग हे मला समजायला लागलं. स्वतःला जेव्हा आपण महाभारतातल्या कॅरेक्टर सोबत आपण जेव्हा अलाइन करतो, मग कधी ते अर्जुन असतील, कधी श्रीकृष्ण असतील, तर कधी धृतराष्ट्र असतील, कधी दुर्योधन असतील, हे सगळे जे कॅरेक्टर्स असतात, ते जेव्हा आपण समजतो की हे त्या महाभारतात नाहीये, त्या कुरुक्षेत्रात नाही, तर त्या माझ्या स्वतःमध्ये आहेत, हे ज्या दिवशी आपण समजून घेऊन आपण त्या दिवशी ट्रेडिंग करू किंवा आपण त्या दिवशी जगायला लागलो, त्या दिवशी आपल्याला समजतं की नाही, माझ्यात हे चुकतंय तर मला हे चेंज करायचंय, माझ्यात हे बरोबर आहे तर मला ह्याला अजून एक्सपांड करायचंय. ह्या गोष्टी मला तेव्हा समजायला लागल्या. तुम्हालाही समजतील त्या पद्धतीने तुम्ही वाचलं तर. आता यातलं मला जसं काही कळलंय, आता मी हे नाही सांगत की मला गीतेतलं सगळं माहिती आहे किंवा मला खूप चांगल्या प्रकारे मला सगळ्यांचं नॉलेज आहे, तर ऑब्व्हियसली मी नाहीये. मी त्यासाठी तरी नाहीये, ऍटलीस्ट आता तरी नाहीये. त्यासाठी जर तुम्हाला नॉलेज घ्यायचं असेल तर बरेचसे जण जे म्हणतात ना, दीक्षा घेऊन त्यांचं लहानपणापासून ते फॉलो करतायत, तुम्ही त्यांच्याकडे घेऊ शकता त्या गोष्टी. इथं मी माझा जो स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, मी तो इथं शेअर करायला आलो की जेव्हा मी हे पुस्तक वाचतोय, भगवद्गीता वाचतोय, त्यातनं मी काय शिकतोय आणि स्पेसिफिकली त्यातनं मी ट्रेडिंगसाठी काय शिकतोय. ओनली फॉर ट्रेडिंग व्हाट आई एम लर्निंग फ्रॉम भगवद गीता, एंड मैं इस भगवद गीता से ट्रेडिंग के बारे में क्या सोच रहा हूँ या फिर मैं खुद को कैसे देख रहा हूँ, इस ट्रेडिंग जर्नी में मैं खुद को कैसे देख रहा हूँ. कभी मुझे अर्जुन बनना पड़ता है, कभी कभी श्री कृष्णा बनना पड़ता है, या कभी मैं धृतराष्ट्र की तरह मतलब बोलते हैं ना, कुछ भी अनएक्सपेक्टेड एक्सपेक्टेशंस रखता हूँ, या फिर दुर्योधन की तरह मैं अनरियलिस्टिक खुद के गोल्स रखता हूँ. ये मुझे कॉन्कर कैसा करना है ना, तो मुझे ये बुक पढ़ के पता चला, या फिर धीरे धीरे समझ आया, और वो अभी मैं आप ही के साथ वही शेयर करना चाहता हूँ. अभी ये सिर्फ मैंने अकेले ने किया है क्या, भगवत गीता से खुद के बारे में या फिर खुद के प्रोफेशन के बारे में सर्च करना, तो नहीं. हमारे जैसे बहुत से लोगों ने ट्राई किया है, उन्होंने सक्सेस पाया है. हाँ, उन्होंने उनके करियर में भगवत गीता को उन्होंने यूज किया और खुद के करियर को उन्होंने एनहांस किया. कोई भी करियर हो, अब अगर हम उनके बारे में सोचते हैं तो ये कुछ लोग हैं जिन्होंने डायरेक्टली और इनडायरेक्टली गीता पढ़ी या फिर उससे कुछ ना कुछ तो सीखा. और यहाँ पर हम देख सकते हैं कि निकोला टेस्ला है, कार्ल सेगन है, सबको पता है, ऐसे सबके फेवरेट होते हैं. अल्बर्ट आइंस्टाइन है, यहाँ पर नील्स बोर है, और मेरे पर्सनल फेवरेट श्रीनिवास रामानुजन है. तो इन्होंने भी कहीं ना कहीं गीता पढ़ी, कोई भी वेदास पढ़े, कोई भी स्पिरिचुअल बुक्स पढ़ी, उनसे उनको पता चला. स्पेशली अब यहाँ पर हम बात कर रहे हैं भगवत गीता के,
भगवद गीता का डायरेक्ट कोट यहाँ पर अल्बर्ट आइंस्टाइन ने किया। उन्होंने क्या कहा है यहाँ पर भगवद गीता के बारे में? उन्होंने कहा है कि व्हेन आई रीड द भगवद गीता एंड रिफ्लेक्ट अबाउट हाउ गॉड क्रिएट दिस यूनिवर्स, एवरीथिंग एल्स सीम्स टू बी सो फ्लूरिशियस। इसका मतलब जब उन्होंने पढ़ा तो उनको हम समझते हैं कि पूरा का पूरा वर्ल्ड आइंस्टाइन के जो थियरम से, थियरी ऑफ रिलेटिविटी है, ओके, उस पर चलता है। और वो बोलते हैं कि जब उन्होंने भगवत गीता पढ़ी तो उनको समझा और कुछ ज्यादा नॉलेज आया उनको। यहाँ पर रॉबर्ट ओपनहाइमर है, उन्होंने भी सीधे 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 उन्होंने तो गीता का श्लोक ही कोट कर दिया, नाउ आई बिकम द डेथ एंड द डिस्ट्रॉयर ऑफ द वर्ल्ड। ओके, जब उन्होंने उनका फर्स्ट न्यूक्लियर वेपन जब उन्होंने टेस्ट किया था तब उन्होंने ये डायरेक्ट कोट किया था वहां पर। यहाँ पर हम देख सकते हैं श्रीनिवास रामानुजन क्या कहते हैं, द इक्वेशन मीन्स नथिंग टू मी अनलेस इट एक्सप्रेस द थॉट्स ऑफ गॉड। ये मुझे पर्सनली, ये जो कोट है मुझे मतलब हिट करता है, खुद के लिए हिट करता है कि मैं भी जब भी कुछ देख रहा हूँ तो मैं भी डायरेक्टली गॉड से रिलेट करना चाहता हूँ या फिर करता हूँ, ऐसा होगा वैसा होगा। इफ एंड एल्स का स्टेटमेंट्स होते हैं हर एक के बारे में। नील्स बोर कहते हैं कि आई गो इनटू द उपनिषदास टू आस्क द क्वेश्चन, और हम भी यहाँ पर यही करने वाले हैं। जैसे कि नील्स बोर ने यहाँ पर कहा है ना कि मुझे कुछ क्वेश्चंस आए तो मैं कहाँ जाता हूँ, तो वो उपनिषद जो होता है, ओके, हमारे यहाँ पर 108 उपनिषद से 108, ओके, तो वो उनके क्वेश्चन के आंसर ढूंढने के लिए उपनिषदास में जाते हैं। उसी तरह के हम हमारे ट्रेडिंग साइकोलॉजी के आंसर ढूंढने के लिए हम यहाँ पर आए मतलब ट्रेडिंग को देखने के लिए हम श्लोका सर्च करेंगे भगवद गीता से कि किस तरीके से हम इसको सर्च कर सकते हैं, या फिर हम हमारे डे टू डे ट्रेडिंग लाइफ में किस तरीके से हम यहाँ पर देख सकते हैं। तो फर्स्ट 1 to 10 श्लोक्स देखेंगे। फर्स्ट 10 श्लोकास हम यहाँ पर जानेंगे कि और जानना चाहेंगे कि किस तरीके से हमारा साइकोलॉजी एक नए ट्रेडर का बनता है, या फिर हम कौन सी गलतियां करते हैं, हम वो यहाँ पर देखना चाहेंगे। तो सबसे पहला श्लोक, गीता का सबसे पहला श्लोक है यहाँ पर। मैं पढ़ के दिखाता हूँ। सबसे पहले यहाँ पर लिखा है, धृतराष्ट्र उवाच धर्म क्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुरुत संजय। जैसे कि हमने सबसे पहले अभी कहा था, 1 सेकेंड, ओके, यहाँ पर हम सबसे पहले कहा था कि हमें लॉजिकली देखना है। ओके, अभी हम ट्रेडर से, यहाँ पर हम सिर्फ एक ट्रेडिंग जर्नी या फिर ट्रेडिंग के लिए हम ये बुक पढ़ रहे हैं, इस तरीके से अगर हम देखेंगे तो यहाँ पर हम क्या देखेंगे कि यहाँ पर मुझे इस श्लोक से हमें क्या समझना है, या फिर हम कौन सी गलतियां करते हैं जो हमें रिपीट नाही करणे। कुठल्या अशा गोष्टी असतात त्या मला रिपीट नाही करायच्यात आणि आपण स्वतःला कोरिलेट करायचं। प्रत्येक महाभारतातलं पात्र असो, रामायणातलं पात्र असो किंवा कुठलंही पात्र असो, त्याला जेव्हा आपण स्वतःशी कोरिलेटेड करतो, ओके, मी कम्पेअर करतो हा शब्द नाही म्हणत, कोरिलेट करतो, माझ्यातही त्या गोष्टी आहेत का, ती चांगली असो की वाईट असतो, चांगली असेल तर मी ती एनहान्स कशी करू, वाईट असेल तर मी ती कमीत कमी कशी करू, हा प्रयत्न घेऊन जेव्हा आपण चालणार तेव्हा आपल्याला कुठलंही कार्य असेल ना ते आपल्याकडनं परफेक्ट होणार आहे। तर इथं हा एक श्लोक आहे ना महत्वाचा, हा एक श्लोक आहे आणि सगळ्यात 10वा एक श्लोक आहे। मधले श्लोक इतके महत्वाचे नाहीयेत इन टर्म्स ऑफ ट्रेडिंग म्हणतोय मी, ट्रेडिंगसाठी किंवा ट्रेडिंग सायकोलॉजीसाठी पहिला श्लोक आणि 10वा श्लोक आहे ह्या पहिल्या सिरीज मध्ये किंवा पहिल्या व्हिडिओ मधला, तो खूप जास्त महत्वाचा आहे, त्याच्यावर तुम्ही भर ठेवा। तर पहिल्या श्लोकामध्ये आपण त्याचं थोडंसं डिसइंटिग्रेशन करू आणि त्याला समजू। तर पहिला शब्द इथं धृतराष्ट्र सगळ्यांना माहिती असतील। धृतराष्ट्र हे एक म्हणजे कौरवांचे वडील होते, 100 कौरव 5 पांडव, त्यातले कौरवांचे वडील होते ते धृतराष्ट्र होते। पहिला श्लोक हा धृतराष्ट्रांनी म्हटलाय। आता धृतराष्ट्राने आपण स्वतःला काय समजायचं, धृतराष्ट्रांचं जर कॅरेक्टर असेल, जे कोणाला माहिती असेल तर ते अंध व्यक्ती होते, ओके, त्यांना दिसायचं नाही, ते ब्लाइंड होते, तर त्यांना दिसत नव्हतं, तर त्यांनी पहिला श्लोक म्हटलाय, गीतेतला सगळ्यात पहिला श्लोक त्यांचा आहे। आता धृतराष्ट्रांसोबत आपण स्वतःला कम्पेअर कसं करू शकतो, आता 2 गोष्टी त्यांना आपल्याला कळल्या की ते एक राजा होते, महाराज होते, ऑब्विसली त्या टाइमाचे ते महाराजा होते धृतराष्ट्र। सेकंड गोष्ट म्हणजे ते ऑब्विसली इथं किंग होते ते, सेकंड गोष्ट होते ते ऑब्विसली ते टेम्पररी किंग होते, त्याच्या तेवढ्या गोष्टीत आपण जात नाही इथं। आणि सेकंड गोष्ट म्हणजे ते ब्लाइंड होते, अंध व्यक्ती होते ते, ओके।
आता आपण पण जेव्हा मार्केटमध्ये येतो ना तेव्हा ब्लाइंड होऊन येतो. अंधा पैसा छापेंगे प्रत्येकाचा शब्द असतो की मैं मार्केट में क्यों आना चाहता हूँ, मुझे अंधा पैसा छापना है. ओके, हेच शब्द असतात. मी शब्दशः जातोय, शब्द किंवा भाषेवर जाऊ नका माझ्या. पण जे समजायचा प्रयत्न करतोय ते समजायचा प्रयत्न करा. ब्लाइंड ब्लाइंड ट्रस्ट असतो. अरे मैं 10 लाख लाऊंगा 1 करोड़, 10 लाख का मैं 1 करोड़ करूंगा. ओके, सीधा सीधा 1000%. अनएक्सपेक्टेड रियालिटी आंधळ आहे. आंधळ्यासारखे आपण विचार करतो. आंधळ्यासारखे आपण कुठंही ट्रेडिंग करायचा प्रयत्न करू. स्टार्टिंगला जर माहिती नसतं ना, युट्यूबचे 2-4 व्हिडिओ बघितले तर ट्रेडिंग चालू करून देतात. अकाउंट ओपन करणार कुठल्याही म्हणतात. ऑब्व्हियसली सगळे बऱ्यापैकी चांगलेच ब्रोकर आहेत. कुठल्याही ब्रोकर मध्ये आपण अकाउंट ओपन करून देतो. आजकाल बरेच जण ब्रोकर सिलेक्ट करताना पण हे चुका करतात. अंध पण कसं असतं ते सांगतो याच्यात. ब्रोकर सिलेक्ट करताना काय बोलतात, अरे नको मला ब्रोकरेज किती लागते, हा नको, या ब्रोकरकडे मला 10 रुपयाचंच ब्रोकरेज लागतंय तर तिथं जातो. पण जेव्हा कळतं की जेव्हा मी ट्रेड करतोय तेव्हा या ब्रोकरचं जे ऍप आहे, ट्रेडिंग ऍप आहे, ते 10 वेळा क्रॅश होतंय, माझ्या ऑर्डर्स जात नाहीयेत. तर अशा टाइमला आपण तिथं अंधपणा करतो की तिथं म्हणजे कुठं वाचवायचंय कुठं नाही वाचवायचं, तर अशा प्रकारे आपण आंधळ्या गोष्टी करायला सुरुवात करतो. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा. आता इथं धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र, गीतेच्या माध्यमातून सांगायचं इथं धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र म्हणजे इथं महाभारताचं युद्ध होणार होतं ती ठिकाण. आता आपल्यासाठी धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र काय आहे? धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र आपल्यासाठी आहे MSc आणि BScच्या सर्व्हर्स हे आपल्यासाठी धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र आहे. आणि कुठलेही जे ब्रोकरचे टर्मिनल्स आहेत, ओके, ते जे सॉफ्टवेअर्स आहेत ते आपल्यासाठी ते धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र आहे. कारण की काय, जर तुम्ही ऑप्शन बायर असाल तर सेलर्स पण तिथंच असणार आहे, तुमच्या अपोजिशन साठी तिथंच असणार आहेत, तुमचे जे फेलो जे कलिग्स असणार आहेत, तुमचे ट्रेडर्स असणार ते पण तिथंच असणार आहेत. सगळेजण इथंच आपण भांडण करतोय. ओके, प्रॉफिट घ्यायसाठी इकडेच आपण भांडण करतोय. तर NSE आणि BSE चे वेबसाईट समजून घ्या की आपल्यासाठी ते इथं धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र समवेता युद्धसभा म्हणजे इकडे सगळे युद्धासाठी आलेले आहेत. सब लोग यहाँ पर प्रॉफिट कमाने के लिए आए, दूसरों का प्रॉफिट खुद के जेब में डालने के लिए आए हैं. ओके, अब ये जीरो सम गेम है क्या? बहुत से लोग बोलते हैं हाँ ये जीरो सम गेम है, मतलब किसी को लॉस होगा तो ही तुम्हें प्रॉफिट होगा, या फिर तुम्हें प्रॉफिट होगा तो किसी को लॉस होगा. ऑप्शंस में होता है हाँ, बट अगर आप ट्रेडिंग करते हो और अगर आप ट्रेडिंग रूल्स वाइज करते हो तो इसे हम वो कंसिडर नहीं करेंगे. वो किसी अलग टॉपिक पर हम इसको डिस्कस करेंगे. करंटली हम यहाँ पर रुकते हैं कि इसका मीनिंग समझकर इसका साइकोलॉजी हमें कैसे बिल्ड करना है. ओके, तो ये रहे NSE BSE के साइट्स और जेरोदा, अपस्टॉक्स, एंजल वन, ये हमारे रहे ब्रोकर्स, ये हमारे कुरुक्षेत्र है. हमें यहाँ पर लड़ाई करनी है हमारे प्रॉफिट्स लेने के लिए. अभी सबसे ज्यादा जो इम्पोर्टेंट आता है ना वो होता है यहाँ पर का सबसे ज्यादा इम्पोर्टेंट जो पार्ट है ना वो है जो सेकंड लाइन है. इस वर्ड्स की जो सेकंड लाइन आहे, जी दुसरी लाईन आहे ना ती सगळ्यात जास्त महत्वाची येते आणि ती आहे म्हणजे मामका पांडवाशैव किम कुर्वत संजया. ओके, आता इथं 3 गोष्टी आल्यात. ओके, इथं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणतात संजय. संजय कोण आहे? तर प्रत्येकाला माहिती की संजय हे त्यांचे एक मंत्री होते ज्यांना म्हणतात ना ज्यांना दूरदृष्टी दिली होती. ओके, ज्यांना व्यास मुनींनी दूरदृष्टी दिली होती जेणेकरून महाभारतात काय चालू आहे, ओके, कुरुक्षेत्रावर काय चालू आहे हे संजय त्यांना सांगू शकत होते. ओके, पण सगळ्यात आधी ते व्यास मुनींनी तर धृतराष्ट्रांना सांगितलं होतं की तुम्ही बघा त्या गोष्टी, पण धृतराष्ट्राने स्वतःकडे एक्सेप्ट नाही करता त्यांनी संजयला सांगितलं की तू बघ आणि तू मला सांग. तर संजयचा अर्थ डायरेक्टली इथं आपण काय असं नाही घेणार की कोणतरी मंत्री आहे. तर संजयचा अर्थ इथं आपण आपल्या टर्मिनॉलॉजीसाठी घेणार आहेत ते कॉन्शियसनेस. ओके, आपलं कॉन्शियसनेस कुठे आहे आणि आपण आपल्या कॉन्शियसनेसला काय प्रश्न विचारतोय ते आपल्याला काय दाखवते. तर ऑब्व्हियसली एवढं तुम्ही 100% लिहून ठेवा, 100% लिहून ठेवा. ज्या टोन मध्ये आपण आपल्या कॉन्शियसनेसला विचारणार ना तेच आपल्याला भेटणार. मुझे प्रॉफिट होगा क्या, तो वो किस तरीके से होगा ना उसके रास्ते बताएगा. अरे आज मुझे लॉस नहीं होना चाहिए तो वो उतना ही बताएगा कि हाँ तुम्हें लॉस कैसे नहीं होगा, उतना ही बताएगा. मला हे पाहिजे
मला 10,000चा जॉब पाहिजे, तर आपलं ब्रेन त्या पद्धतीने काढणार, 10,000चा जॉब देणार. मला 1,00,000 रुपये महिना कमवायचा, अशा प्रकारचा धंदा काहीतरी टाकायचा आहे. तुम्हाला तुमचं कॉन्शियसनेस, तुमचं ब्रेन तुम्हाला त्या पद्धतीच्याच गोष्टी सांगणार. तर इथं हा जो संजय आहे ना, तर संजय ते कॉन्शियसनेसचं काम करतोय. आणि त्यातल्या त्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी म्हणजे मामका पांडवाश्चैव, म्हणजे काय, माझे, माय हा शब्द आला हा इथं, माय मीन्स आय, अँड पांडव, पांडवच म्हणजे अदर्स, माझं आणि दुसऱ्यांचं काय चाललंय. ओके, म्हणजे हे जे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र, ओके, म्हणजे हे NSC BSc जे प्रॉफिट, याच्यामध्ये माझं काय चालू आहे आणि दुसऱ्याचं काय चाललंय. सगळ्यात मोठा आणि सगळ्यात मोठी जी चुकी करतो ती माय, माझ्याकडे काय किंवा दुसऱ्यांकडे काय. माझा 10,00,000चा पोर्टफोलिओ दुसऱ्याचा कितीचा आहे. ओके, आज त्याने 50,000चा PNLचा स्क्रीनशॉट टाकला, माझा अरे माझा तर 40,000चा आहे, टाकू की नको टाकू, किंवा शेअर करायचं की नाही करायचा, की अरे त्याचा सेटअप किती छान आहे, माझ्याकडे फक्त एक लॅपटॉप आहे, एक मोबाईल आहे, त्याच्याकडे 4 स्क्रीनचा लॅपटॉप आहे, किंवा त्याच्याकडे 4 स्क्रीनचा त्यांनी सेटअप बनवलाय 5,00,000 रुपये टाकून. तर हे जे कंपॅरिझन आपण करत असतो ना, हे खूप वाईट आहे प्रत्येक ट्रेडरसाठी. प्रत्येक येणारा ट्रेडर, प्रत्येक नवीन ट्रेडर असो किंवा जुना ट्रेडर असो, जेव्हा तो स्वतःच्या कॅपिटलमध्ये आणि दुसऱ्याच्या कॅपिटलमध्ये, स्वतःच्या ट्रेडिंगमध्ये आणि दुसऱ्याच्या ट्रेडिंगमध्ये जेव्हा तो विचार करत राहतो ना, सगळ्यात मोठी चुकी करतो तो म्हणजे ह्या गोष्टी, की कंपॅरिझन. मामका पांडवाश्चैव, माझे आणि पांडूचे पुत्र किंवा दुसऱ्यांचे मुले. आता इथं आपण शब्दशः अर्थ न घेता माझे आणि दुसऱ्याचं कॅपिटल, माझा प्रॉफिट आणि दुसऱ्याचा प्रॉफिट. प्रत्येक जण बोलतो 3:30 वाजले की अरे भाई तेरा प्रॉफिट कितना हुआ, आज तेरा लॉस हुआ या प्रॉफिट हुआ. स्वतःच नाही बघणार, किंवा स्वतःच बघून मग दुसऱ्याला विचारणार की मेरा प्रॉफिट नहीं हुआ, तेरा हुआ क्या, अरे मेरा तो इतना प्रॉफिट हुआ, तेरा कितना हुआ. या गोष्टी जेव्हा फसतो ना, तेव्हा समजून घ्यायचं की नाही, आपल्याकडनं होणार नाहीये, किंवा आपण चुकीच्या मार्गावर चालू आहे. जे आजपर्यंत मला ओळखतायत, ज्यांनी पाहिलंय की आजपर्यंत मी माझा प्रॉफिट कधीच शेअर केला नाही. हा, एवढं जरी बोलले की आज प्रॉफिट झालंय, आज लॉस झालाय, शब्दशः किती झालंय हे कोणाला सांगायचं नाही. का नजर लागते का, असं काही नाहीये, त्या अंधश्रद्धेतला मी नाही. पण सांगायची गोष्ट हेच असते की जर ती गोष्ट माझ्यात आली ना, की नाही माझ्याकडे अमुक तमुक इतका प्रॉफिट झाला किंवा त्याला इतका प्रॉफिट झाला, तर त्याच्यामुळे मला काय चेंजेस होणार आहे का, नाही. किंवा माझा प्रॉफिट कमी होणार आहे किंवा त्याचा लॉस जास्त होणार आहे, किंवा त्याचा लॉस झाला की मला आनंद व्हायला पाहिजे, असं काय असायला पाहिजे का. या गोष्टीमुळे आपण इथं अडकून जातो. ट्रेडिंगची सगळ्यात मोठी सायकोलॉजी आहे की कधीच कंपॅरिझन करायचं नाही. प्रत्येकानं शिकायचं असतं, आणि कंपॅरिझन जर केला, तर इथं जर तुम्ही शब्दशः अर्थ घेतला की इथं धृतराष्ट्र महाराज ते म्हणू शकले असते की माझ्या मुलांचं काय झालंय. आता इथं किती झालं तरी ते त्यांच्या भावाचेच मुलं होते, तर त्यांना अशा प्रकारे जे त्यांनी कंपॅरिझन केलं, माझं आणि तुझं केलं. ओके, माझं आणि तुझं केलं, याच्यामुळेच पहिल्या श्लोकामध्येच कळते की पुढे काहीतरी भांडणच होणार आहे, किंवा ते म्हणतात ना त्याला कोलॅबरेटिव्ह माइंडसेटने ते घ्यायचा प्रयत्न नाही करत आहेत. ओके, भले ते मोठे राजा होते, त्यांना युद्धही ते थांबवू शकले असते, पण नाही थांबवलं का, कारण की माझा मीपणा आला. जेव्हा मीपणा येतो ना, मीपणा येतो तिथं माणूस संपतो. ओके, हे या पहिल्या श्लोकामधनं समजतंय. आता येणारे काही श्लोक आहेत ना, त्याच्यामध्ये पण आपण पुढचे एक एक श्लोक घेऊ, कॉम्बिनेशन मध्ये घेऊ. हा पहिला एक आपला इंट्रोडक्शन व्हिडिओ होता म्हणून थोडा मोठा झाला, आणि पहिला एकाच आपल्या श्लोकावर लिहून थांबतोय आपण इथं. पुढचे जे श्लोक आहेत ते कंबाईन्स मध्ये घेऊ, जेणेकरून आपल्याला एक सिरीज मध्ये बनवता येईल. आणि प्रत्येक जो अँगल आहे, प्रत्येक इथं जे कॅरेक्टर्स आहेत, मग धृतराष्ट्र महाराज असो, संजय असो, भगवान श्रीकृष्ण असो, अर्जुन असो, दुर्योधन असो, यांच्या माध्यमातून आपण इकडे समजायचा प्रयत्न करू. आपण आपली ट्रेडिंग सायकोलॉजी कशा प्रकारे इथं डेव्हलप करायची आहे ते इथं आपण थोडक्यात प्रयत्न करणार आहेत बघायचा. ओके, तर हा आपला पहिला श्लोक होता. कोणाला काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये सांगा. आणि एक छोटासा प्रयत्न आहे माझा हा समजवायचा, काही चुकलं असेल तर मनापासून माफी मागतो. इंटेन्शनली मी काही कोणाचे भावना दुखायचा प्रयत्न नाही करते, पण मला जे समजतंय, मला जे समजलंय भगवान श्रीकृष्णांकडनं, मला जे समजले मी ते प्रत्येकापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो, साध्या, सरळ आणि सोप्या भाषेमध्ये. हॅपी ट्रेडिंग. हरे कृष्णा.